चार भिंतीकडे कुणाचाच कुणाला ताळाला मिळणार नाही. कोण घरात काय करते कोणाला माहिती नाही. पत्नी मोबाईल मध्ये व्यस्त, पती मोबाईल मध्ये व्यस्त, लेकरं तर अगोदरच व्यस्त. खरं सांगते तुम्हाला, प्रेम कधी कमी होतं. माझं बोलणं फक्त समजून घ्या. माझं बोलणं समजलं तुम्हाला की सगळं समजून जाईल. प्रेम कधी कमी होतं, शब्दाकडे लक्ष द्या. जेव्हा संवाद कमी होतो तेव्हा प्रेम कमी होतं. पहा, संवाद कमी झाला की समजावं प्रेम कमी झालं. आज कुटुंबाचा संवाद कमी झालेला आहे. कुटुंबात लोक कमी बोलतात एकमेकासोबत, बोलणं कमी झालंय, प्रेम कमी झालं. आणि हा संवाद कशामुळे कमी झाला? कथा चालू व्हायच्या सुरुवातीलाच मी एक गोष्ट तुम्हाला सांगितली. रोज सायंकाळच्या वेळेला घरातली सगळी माणसं एकत्र या. काही जरी नाही बोलता आलं तर हरिपाठ करा एकत्र येऊन. कशासाठी सांगितलं हे? तर या कारणानं कसे ना कुटुंब एकत्र येईल आणि घरातल्या प्रमुखाला सगळ्यांचे चेहरे तपासायची संधी मिळेल. पोरगा चुकला असेल तर त्याची मान खाली असेल, मुलीनं काही चूक केली असेल तर ती सुद्धा खाली मान घालून असेल. व तुमच्या मनात प्रश्न उभा राहील, हे आज खाली मान घालतायत, अडचण काय? यांच्याकडनं काय चूक झाली? व त्या माध्यमातून चर्चा घडेल आणि कुटुंब आपलं ताब्यात राहील. ही तुमची जबाबदारी आहे. तुम्ही कुटुंबाचे प्रमुख आहात. संध्याकाळच्या वेळेला सगळं कुटुंब एकत्र आलं पाहिजे, जेणेकरून परिवारातलं प्रेम टिकून राहील. आज परिवारातलं प्रेम कमी झालंय का? संवाद कमी झालेला आहे. आणि संवाद का कमी झाला? तर माणसं मोबाईल मध्ये व्यस्त झाली. माणसं माणसाला कमी बोलतात, मोबाईल मध्ये जास्त बोलतात. या मोबाईलमुळे माणसं बधीर झालेली आहेत, बधीर. आमची महाराज लोक उदाहरण सांगतात, तेच उदाहरण मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते. एक बहादर मोबाईल खेळत खेळत दुसऱ्याच्याच घरात घुसला. थोडं तरी कळावं त्याला हे घर आपलं नाही म्हणून, पण मोबाईल मध्ये एवढं बधीर झालं की दुसऱ्याच्या घरात घुसलं. जाऊन सोफ्यावर बसलं. बायको दुसऱ्याचीच आवाज देत आहे, पाणी आण. तिनं चप्पल घेऊन यायला पाहिजे होती पहा, पण ती पण बधीर पाणीच घेऊन आली. का बरं? तिला का कळालं नाही आपला पती नाही म्हणून हा? तर ती सुद्धा किचन मध्ये मोबाईल खेळत होती. मोबाईल खेळत खेळत पाणी घेऊन आली, दिलं दुसऱ्याला. कुणाला पाणी दिलं लक्ष नाही. आपल्याला कोण पाणी देतं यालाही लक्ष नाही. दोघं मोबाईल मध्ये व्यस्त. ती गेली किचन मध्ये, बसलं सोफ्यावर. घराचा ओरिजिनल मालक आला. आता हे प्रकरण किती महागात जाईल विचार करा. घराचा ओरिजिनल मालक आला, ते पण बधीर मोबाईल खेळतच आलं. त्याला सोफ्यावर दुसरं दिसलं. त्याला वाटलं आपलंच घर चुकलं, रिटर्न गेलं, दुसऱ्याच्याच घरात दिसलं. खूप जोरात मार खाल्ला मग बाहेर आला. दृष्टांत संपला. यातून मला एकच सांगायचं आहे, मोबाईलमुळे संवाद कमी झाला. संवाद कमी झाला म्हणून प्रेम कमी झालं. हेच प्रेम परिवारातलं वाढावं, याच्यासाठी संध्याकाळी सगळं कुटुंब एकत्र येऊन घरात रोज हरिपाठ करा. आपलं लेकरू नशा करणार नाही, दारू पिणार नाही, वाईट मार्गाला जाणार नाही. लाजल ते जीवाला आपले आई वडील रोज हरिपाठ करता. आपण या गोष्टी कशाला करायच्या? आपले लेकर चुकू नयेत, परिवारातलं प्रेम संघटन टिकून राहावं, याच्यासाठी ही गोष्ट फार गरजेची आहे. महादेवाला दह्यानं अभिषेक करा, परिवारातलं प्रेम टिकून राहतं. महादेवाला जर आपण मधानं अभिषेक केला तर घरामध्ये संपत्ती वाढते, ऐश्वर्य वाढतं. महादेवाला तुपानं अभिषेक केला तर घरातल्या लोकांचं आरोग्य चांगलं राहतं. आणि पिठी साखरेनं जर महादेवाला अभिषेक केला तर घरात जी लेकरं चिडचिडेपणा करतात, सारखी भांडणं करतात, वाद करतात, कडकड कडकड करतात, ऐकत नाहीत, हट्टील आहेत, तर अशा लेकरांचा हट्टीलपणा कमी होतो पिठी साखरेचा अभिषेक केल्यानंतर. तर मी सांगितलंय तुम्हाला, दूध अर्पण केलं की वंशवृद्धी होते, दह्यानं परिवारातलं प्रेम वाढतं, तुपानं आरोग्य चांगलं राहतं, मधानं ऐश्वर्य वाढतं आणि पिठी साखरेनं लेकरांचा हट्टीपणा कमी होतो. मग काही लोक करतात, चला उद्याच करूया, उद्याच केलं, उद्याच पूजा केली आणि परवा दिवशी वाट पाहिली, अजून गुण कसा येईना. गडबड अशी चालत नाही.
देवही तुमचं सातत्य, तुमची चिकाटी या सगळ्या गोष्टी पाहत होतो. कुठलीही गोष्ट त्याचा इफेक्ट, त्याचा फायदा, त्याचा परिणाम आपल्यावरती व्हावा याच्यासाठी ती गोष्ट सातत्यानं बराच काळ करावी लागत असते. मग तुम्ही 3 महिने करा किंवा 1 वर्षभरात येणारे प्रदोष काल किंवा वर्षभरातले सोमवार, या गोष्टी सातत्यानं करा. एक ना एक दिवस माझ्या महादेवाला तुमचं ऐकावं लागेल. भगवान भोलेनाथ 100% तुमचं ऐकतील. पण तुम्ही आत्ताच केलं आणि लगेच मिळावं असलं नाही. आणि शाळेमध्ये सुद्धा जेव्हा आपण एखादी नोकरी करतो, नोकरीमध्ये सुद्धा आपली पदोन्नती कधी होते? आपल्या कामातलं सातत्य आणि आपल्या कामातला प्रामाणिकपणा पाहून. काल रुजू झाला आणि आज लगेच प्रमोशन झालं असं थोडंच असतं. तर कुठल्याही गोष्टीचं फळ मिळण्यासाठी ती गोष्ट आपण सातत्यानं केली पाहिजे. आणि सातत्य जर एखाद्या गोष्टीमध्ये असेल तर 100% तुम्हाला चांगला रिझल्ट मिळणार. नमः पार्वती पते हर हर महादेव. मला असं वाटतंय की मी खूप काही चांगलं तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करते आहे. फक्त या गोष्टी तुम्ही समजून घ्या, आत्मसात करा, त्याचा अवलंब करा. मी नाही, माझा भगवान शंकर एवढा दयाळू आहे की तो तुमची पूजा व्यर्थ वाया जाऊ देणार नाही. पण अलीकडे लोकांना सवय लागली, एक पंढरपूरची वारी केली की दुसऱ्या वारीला देवाला भांडायलाच लागतो. एवढ्या वाऱ्या करतो, अडचणी आमच्याच वाट्याला का? अरे थोडासा दम घे, थोडा संयम ठेव. अलीकडे कलियुगात लोकांच्याकडे पेशन्स राहिलेले नाहीत. पेशन्स म्हणजे संयमाचा जो भाग असतो ना, लोकांना आता दम निघत नाही. उतावळे झालेले आहेत, रक्त गरम, लगेच राग येणार, क्रोध व्यक्त करणार, बड 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 करून मोकळे होणार. तसं नको आहे. थोडं धैर्य धरा, थोडं धैर्य धरा. सगळ्या गोष्टी मिळतील, सगळ्या गोष्टी प्राप्त होतील तुम्हाला. भगवंताची केलेली कोणतीच उपासना व्यर्थ जात नाही. त्याचं काही ना काही फळ प्राप्त होत असतं. त्यातमध्ये सगळ्या देवामध्ये भोळा देव आशुतोष. आशुतोष म्हणजे कमी सेवेत त्वरित प्रसन्न होणारा आणि जास्तीचं फळ देणारा, असा आशुतोष भगवान भोलेनाथ. तर भगवान भोलेनाथ हे आपल्या सगळ्यांवरती कृपा करणारे आहेत, दया करणारे आहेत. ते कुणाचीही सेवा फुकट घेत नाहीत. तुम्ही करत चाला, तुम्हाला त्याचं चांगलं फळ मिळत जाईल. विश्वास ठेवा. काही गोष्टी अभ्यासातल्या असतात, काही कुणाचे अनुभव असतात, तर काही स्वतःच्या जीवनामध्ये आलेल्या अनुभवाच्या पण काही गोष्टी असतात. या सगळ्या गोष्टींचं मिश्रण करून तुमच्यासमोर मांडत असतो आम्ही. फक्त पुस्तकातच वाचलं आणि तुम्हाला सांगितलं नाही. काही गोष्टीचा आम्ही सुद्धा अनुभव घेतलेला असतो, मग तुम्हाला सांगत असतो. आणि मग त्या गोष्टी प्रभावी ठरत असतात. पहा, म्हणून भगवान भोलानाथ, भगवान दीनानाथ, भगवान उमानाथ या भोळ्या महादेवाची सेवा खूप सुंदर पद्धतीनं ब्रह्मदेव आणि भगवान विष्णू या दोघांनी केली. महादेव फार प्रसन्न झाले. आणि अशी पूजा जो कोणी या तिथीला, या पर्व काळावर माझी करेल, मी त्याच्यावरती भरभरून कृपा करेल. तेव्हापासनं शिवरात्री साजरी करण्याची प्रथा, पद्धत आपल्याकडे साजरी झालेली आहे. उमापती महादेव की जय. आता शिवरात्रीची कथा मी तुम्हाला सांगणार आहे. आणि ही शिवरात्रीची कथा आता व्यवस्थित ऐका. म्हणजे शिवरात्रीच्या दिवशी ही कथा तुम्ही आठवली तरी पण शिवरात्रीचं पुण्यफल तुम्हाला मिळून जाईल. म्हणून लक्षपूर्वक शिवरात्रीची कथा श्रवण करा. शिवरात्रीची कथा श्रवण करण्या अगोदर भगवान भोलेनाथाचं कौतुक करणारे एक भजन आपण ऐकू. आपला भाव पाहून माझा भोळा देव येत असतो. सुन भक्तों की पुकार, हो के नंदी पे सवार, काशी नगरी से आया है मेरा भोलानाथ. सुन भक्तों की पुकार, हो के नंदी पे सवार, काशी नगरी से आया है मेरा भोलानाथ. सुन भक्तों की पुकार,
पते हर हर महादेव। सुन भक्तों की पुकार, होके नंदी पे सवार, काशी नगरी से आया मेरा भोलानाथ। देव के देव इनकी महिमा महान है, भोले भक्तों के बाबा भोले भगवान है। गले में सर्पों की है माल, होके नंदी पे सवार, काशी नगरी से आया है मेरा भोलानाथ। उमापती महादेव की जय। भगवान शंकराच्या शिवरात्रीची कथा मी तुम्हाला सांगणार आहे। 88,000 शौनकादी महामुनी सूतजींना प्रश्न विचारतायत। सूतजी, जी कथा ब्रह्मदेव नारदजीला सांगतायत, जी कथा शंकराने मुख्य नंदी महाराजांना सांगितली, तीच कथा आता आम्हाला तुम्ही सांगा। ब्रह्म विष्णू यांनी भगवान शंकराचे सर्वप्रथम शिवलिंग स्वरूपामध्ये पूजा केली। भांग, धोत्रा, शमीपत्र, चंदन, बेलपत्र वाहिले, आनंदांना टाळी वाजवली, भजन केलं। मग तो दिवस शिवरात्र म्हणून साजरा करू लागले। त्या शिवरात्रीच्या दिवशी आणखी असं काय घडलं होतं की त्या दिवसाला एवढं महत्व प्राप्त झालं। अनेक पर्वकाळ एखाद्या तिथीला प्राप्त व्हावेत, विशेष महत्व असतं त्या तिथीला। मग नेमकं काय काय घडलं त्या दिवशी? सत्ययुगामध्ये घडलेली एक गोष्ट आहे। शिवरात्रावहोरात्रम निराहारो जितेन्द्रिया, अर्चयिदा यथा न्यायम् यथा बलमवञ्चक, तत्फलं मम पूजा विषमेकं निरन्तरं, तत्फलं लभते सद्य शिवरात्रो मदर्शना। शिवरात्रावहोरात्रं निराहारो जितेन्द्रिय, अर्चयेदा यथा न्यायं यथा बलमवञ्चक, तत्फलं मम पूजायां विषमेकं निरन्तरं, तत्फलं लभते सद्य शिवरात्रो मदर्शनात्। खरं तर शिवरात्रीचं व्रत हे 8 प्रहर करावं, पूजा सुद्धा 8 प्रहर करावी। व्रत माणसं करतात 8 प्रहर। 8 प्रहराचा एक दिवस होतो पहा। प्रहराचं गणित सांगते तुम्हाला। किती तासाचा एक प्रहर असतो? 3 तासाचा एक प्रहर असतो। 8 प्रहराचा एक दिवस म्हणजे 3 तासाचा एक प्रहर, 8 प्रहराचा एक दिवस, 3 तासाचा एक प्रहर, 3 8 त्रिके 24 तासाचा एक दिवस। हे गणित आहे प्रहराचं। महा दिवसाचे 4 प्रहर, रात्रीचे 4 प्रहर मिळून एक दिवस होतो। दिवसाचा पहिला प्रहर कधी चालू होतो? काही लोक काय म्हणतात, रात्री 12 नंतर दिवस बदलतो। सूर्याचं पहिलं किरण पृथ्वीवरती ज्या वेळेला पडल त्या दिवशी दिवसाचा पहिला प्रहर चालू झाला। त्या वेळेला सूर्याचं पहिलं किरण पृथ्वीवर जर सकाळी 6 वाजता पडलं तर समजावं पहिल्या प्रहराला, दिवसाच्या पहिल्या प्रहराला सुरुवात झाली। सकाळी 6 वाजता पहिलं किरण पडलं, पहिला प्रहर चालू झाला। मग तिथून पुढे 3 तास, 6च्या नंतर 3 तास, 7, 8 आणि 9 वाजेपर्यंत दिवसाचा पहिला प्रहर। 9च्या पुढे 3 तास, 9 + 3 12, दिवसाचा दुसरा प्रहर 12 वाजेपर्यंत। 12 + 3 म्हणजे 1 2 3, 12च्या नंतर पुन्हा 1 आकडा धरला जातो। मग 3 वाजेपर्यंत तिसरा प्रहर आणि दुपारचे 3 ते सायंकाळचे 6 दिवसाचा चौथा प्रहर।
सकाळचे 6 ते सकाळचे 9 दिवसाचा पहिला प्रहर, सकाळचे 9 ते दुपारचे 12 दिवसाचा दुसरा प्रहर, दुपारचे 12 ते दुपारचे 3 दिवसाचा तिसरा प्रहर, दुपारचे 3 ते सायंकाळचे 6 दिवसाचा चौथा प्रहर. असंच रात्रीचं पण आहे. सायंकाळचे 6 ते रात्रीचे 9 रात्रीचा पहिला प्रहर, रात्रीचे 9 ते रात्रीचे 12 रात्रीचा दुसरा प्रहर, रात्रीचे 12 ते पहाटेचे 3 रात्रीचा तिसरा प्रहर, पहाटेचे 3 ते सकाळचे 6 रात्रीचा चौथा प्रहर. 8 प्रहर उपवास धारण करावा आणि 8 प्रहर भगवान शंकराची पूजा करावी शिवरात्रीच्या दिवशी. 8 प्रहर तुम्हाला पूजा नाही झाली, किमान रात्रीचे 4 प्रहर शंकराची पूजा करा शिवरात्रीला. नाही शक्य झालं, रात्रीच्या दिवसाच्या एका प्रहरात किंवा रात्रीच्या एका प्रहरात पूजा करा. 2 प्रहर करा, 3 प्रहर करा, 4 प्रहर करा, नाही 4 प्रहर 3 प्रहर करा, 3 नाही 2 प्रहर करा. 2 प्रहरात नाही जमली एका प्रहरात तरी पूजा करा. पण शिवरात्रीच्या दिवशी तांब्याभर का पाणी असे ना भगवान शंकराला गेलं पाहिजे, आपल्याकडनं पूजा घडली पाहिजे. भगवान भोलेनाथ खूप प्रसन्न होतात. आणि ही कथा शिवमहापुराणाच्या कोटी रुद्र संहितेमध्ये 40व्या अध्यायात आलेली. सत्ययुगातली घटना आहे. सत्ययुगामध्ये एक शिकारी शिकार करणं हा त्याचा उद्योग. शिकार करायला जातो 2-3 दिवसापासून, पण शिकार मिळत नाही. थोडासा परेशान झाला. घरात लेकरं अन्नाविना उपवासी आहेत. लेकरांना पोटाला पोटभर अन्न नाही. पत्नी चिडचिड करते. 4 दिवस झाले तुम्ही शिकार करायला जाता, शिकारीमध्ये काहीच आणत नाही. लेकरांचा थोडासा विचार करा. तिनं सांगितलं, आज काहीतरी शिकार घेऊन या, नसता तोंड घेऊन येऊ नका वापस. क्रूर शिकारी पत्नीच्या शब्दापुढे शांत झाला. तिनं पाण्याची सळई भरून दिली. शिळ्या भाकरीचे काही तुकडे होते ते बांधले एका कपड्यामध्ये, त्याच्या कमरेला दिले. जा. बाण भाता भाला सगळं सोबत घेतलं. शिकारी शिकार करण्यासाठी निघाला. त्याला माहिती नव्हता शिवरात्रीचा दिवस आहे. पत्नीचे बोलणे एवढे कानामध्ये फिरत होते त्याला की जवळची शिदोरी सुद्धा त्याला गोड लागत नव्हती. अन्नावर त्याचं मन राहिलं नव्हतं. शिकार त्याला मिळाले पाहिजे एवढाच त्याचा ध्यास होता. रखरखत ऊन त्यानं अंगावर घेतलं, कारण शिवरात्रीच्या काळामध्ये ऊन असतं. फेब्रुवारी मध्ये ऊन राहत. पूर्ण ऊन डोक्यावरती घेतलं. पायाला चटके बसतायत, काटे टोचतायत. पूर्ण अरण्याचा कोपरा ना कोपरा पायाखाली घातला, पण त्याला शिकार मिळाली नाही. व्याकुळ झाला. असं तर रिकामं जायचंच नाही. पत्नीनं सांगितलंय रिकामं तोंड घेऊन येऊ नका. त्यानं विचार केला, संध्याकाळच्या वेळेला एखादं श्वापद सरोवरावर पाणी पिण्यासाठी येईल. मी त्याची शिकार करेन, घेऊन जाईल. मी माझ्या लेकरा बाळांना अन्न शिजवून खाऊ घालेन. शिकार शोधण्यासाठी एवढा तो व्याकुळ झालेला होता. एवढं त्याच्या मनामध्ये बुद्धीमध्ये एवढी विचारांची घालमेल होती की सरोवराच्या काठावर कोणत्या झाडावर बसावं याचं सुद्धा त्याला भान नव्हतं राहिलेलं. तो अनावधानानं चुकून काहीच लक्षात न घेता बेलाच्या झाडावर जाऊन बसला. आता बेलाच्या झाडाला काटे असतात. ते शब्दच त्याला एवढे टोचत होते की टोचणारे काटांचं भानच नाही त्याला. काटे आपल्याला टोचतात याचं लक्ष नाही त्याला. आणि जेव्हा माणूस खूप विचाराच्या गोंधळामध्ये असतो ना, त्याला ऊन लागतंय का, खडे टोचतायत का, काटे टोचतायत का याचं लक्ष राहत नाही त्याला. तो बेलाच्या झाडावर बसला.
त्याचं लक्ष फक्त या सरोवरावर पाणी पिण्यासाठी एखादं श्वापद येईल का, तिकडे त्याचं चित्त आहे. लेकरं अन्नाविना व्याकुळ झालेले त्याच्या डोळ्यासमोर उभे राहत आहेत. त्याच्या पत्नीचे शब्द त्याच्या समोर त्याच्या कानामध्ये घुमतायत. आणि मग रात्रीच्या पहिल्या प्रहरात एक हरिणी पाणी पिण्यासाठी सरोवरावर आली. हरिणीला पाहिलं, एवढा आनंद झाला त्याला, आता हिची शिकार करतो, माझ्या लेकरा बाळांना खाऊ घालतो, बस आता हरिणीला सोडणार नाही. लगबगीनं भातातून बाण काढला, धनुष्याला जोडला, सोडणार बाण, पण नेम बसणार. झाडाच्या फांद्यांची पानं आडवी येऊ लागली. तट 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 त्यानं पानं तोडली, खाली सोडली. थोडासा वाकडा झाला नेम धरण्यासाठी, वाकडा झाला, कमरेला पाण्याची सळई होती. थोडंसं पाणी शिवलिंगावरती पडलं. त्याला माहिती नव्हतं बेलाच्या झाडाखाली शिवलिंग आहे म्हणून. आणि असंही बेलाचं झाड जिथे आहे तिथे तुम्ही पिंड मांडा किंवा न मांडा, तिथे शिवलिंग शंकराचं वास्तव्य असतंच. म्हणून बेलाच्या झाडाची पूजा केली की शंकराची पूजा केल्याचं पुण्य मिळतं. गुप्त शिवलिंग तिथे होतं. शिवलिंगावरती पाणी पडलं, पानं तुटून पडली, त्याला लक्ष नाही. रात्रीच्या पहिल्या प्रहरात त्याच्याकडनं पूजा घडली, सहज घडली, ठरवून नाही. त्या हरिणीकडे पाहून बाण सोडणार, त्या हरिणीनं पाहिलं, भयभीत झाले, घाबरले. व्याध दादा, मला मारू नको, मला मारू नको दादा. माझी पाडसं माझी वाट पाहतात. 2 पाडसं आहेत मला. दिवसभर वनामध्ये मी चारा खाल्लाय. आता माझ्या पिलांना मला दूध पाजायचं दादा. त्यांना दूध न पाजता जर मी इकडे मेली तर माझी लेकरं माझ्या शोधात सैर बहिर फिरतील. व्याध दादा, हात जोडते रे दादा तुला, नको मारू दादा मला. माझ्या पिलांना दूध पाजते, स्वतःहून तुझ्याकडे येते. तू मला शिकार कर, मार, काय करायचे ते कर, पण आता मला सोड. शिकारी म्हणतो, ए हरिणी, तू माझी शिकार आहे, मला म्हणते मला सोड. घरी गेल्यावर कोणी काही वापस येत असतं का? तू मला फसवते, तू मला भुलवते. दादा ऐक, हे सत्ययुग आहे. या सत्ययुगात माणसं तर माणसाला फसवू शकत नाहीत, पण पशु पक्षी देखील फसवू शकत नाहीत. मी जर तुला फसवलं, तुला खोटं बोलले, ऐक दादा, वेद जाळल्याचं पाप मला लागेल जर मी तुला फसवलं तर. शिकारी आश्चर्यचकित झाला. बाप रे, ही हरिणी वेदांची भाषा बोलते. आणि तुम्ही म्हणाल, हरिणीचं बोलणं त्या व्याधाला कसं कळत होतं? सत्ययुग होतं ते. सत्ययुगामध्ये पशु पक्षी सुद्धा माणसांची बोली भाषा बोलत होते. जेव्हापासून माणसं खोटं बोलायला लागली, ते म्हटले आपलं बोलणं बंद, ओके चला काम चालू. तेव्हापासून पशु पक्ष्यांनी बोलायचं बंद केलं, माणसं खोटं बोलायला लागल्यापासून. पण सत्ययुगामध्ये माणसं पशु पक्षी देखील मनुष्य बोली बोलत होते. आता एकच पक्षी मनुष्य बोली बोलतोय, पण जे बोलू तेच बोलतय. आपण जे बोलू तेवढंच बोलतय ते. कोणता पक्षी आहे तो? झोपल्या काका. कोणता पक्षी आहे? पोपट. पोपट माणसाची बोली भाषा बोलतो. शिकारीला दयाच आली. बरं, शिकारी म्हटलं, ये ताई, तुला मारत नाही, जा तुझ्या पाडसांना दूध पाजून ये, वाट पाहतो बरं मी तुझी. दादा निश्चिंत राहा, मी वेद जाळल्याचं पाप घेईन माझ्या माथे जर तुला फसवलं तर. फक्त माझ्या पाडसांना मला दूध पाजू दे. कारण दादा, जेव्हा एक हरिणी, आई हरिणी जेव्हा तिच्या झोपडीवर तिच्या लेकरांकडे जात नाही ना, त्या लेकरांची अवस्था वेगळी झालेली असते. हरिणी बिन खोप पडियेलियोस, दस दिशा पाडसे भ्रमताती. हरिणी बिन खोप पडी